नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे। आज जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। जयश्री भुसारे यांच्या पथकाने जरांगे पाटील यांची तपासणी केली, त्यानंतर त्यांच्याकडे उपचार घेण्याचा आग्रह धरला। मात्र जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे। सकाळी करण्यात आलेल्या तपासणीनुसार जरांगे पाटील यांची शुगर लेवल कमी झाली आहे, अशक्तपणा आला आहे, बीपी थोडासा लो झाला आहे, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। तसेच परत एकदा उपचार घेण्यासाठी त्यांना आग्रह करत आहे, अशी माहिती यावेळी जालना जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे यांनी दिली आहे। आज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे। आमची टीम पहिल्या दिवसापासून इथे कार्यरत आहेत। मेडिकल ऑफिसर, तालुका आरोग्य अधिकारी इथल्या अंबड तालुक्यातले, त्याच्यानंतर आमचे CHO सगळी जे हेल्थ टीम इथे आहे। आणि त्यानंतर आज सकाळी त्यांचं जे चेकअप करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांची BP जो होता तो 110/60 एवढा होता, थोडासा लोअर साईडलाच आहे। त्याच्यानंतर त्यांचं साखरेची तपासणी, रक्तातील साखरेची तपासणी करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये ती 70 एवढ्या प्रमाण त्याच्या याच्यामध्ये आहे, म्हणजे ते पण थोडंसं कमी याच्यावरच आहे। तर आणि तिसरा दिवस उपोषणाचा असल्यामुळे तर थोडंसं अशक्तपणा पण त्यांना जाणवत आहे। आणि टीमनी आग्रह केला आणि मी स्वतः त्यांना आग्रह आता केला तर त्यांचं की आपण एक सलाईन लावून घ्यावे, IV फ्लुइड्स देण्यात यावे, आपल्याला ते गरजेचं आहे अत्यंत, परंतु त्यांनी याच्या संदर्भात नकार दिलेला आहे। तरीसुद्धा आपले अजूनही जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यामार्फतही फिजिशियन आणि इतर तज्ज्ञ डॉक्टरांची टीम एकदा येईल आणि त्यांना थोडासा उपचाराचा आग्रह आम्ही परत एकदा करणार आहोत। किती दिवस सर्व्हाइव्ह करू शकतो? कसं आहे, उपोषणाच्या आजचा त्यांचा तिसरा दिवस आहे। याच्यामध्ये आपल्या प्रत्येकाच्या याच्यावर, बॉडीच्या याच्यावर असतात, क्षमतेवर गोष्टी असतात। आणि हे आता यांचं सलग या वर्षभरात बरेचसे उपोषणं झाल्यामुळे थोडंसं त्यांना त्रास वाढत आहे प्रत्येक उपोषणामध्ये। तर त्यांना आमची विनंतीच असणार आहे की त्यांनी उपचार जो आहे, प्राथमिक उपोषण चालू जरी ठेवलं तरी प्राथमिक उपचार जो आहे आवश्यक आहे तो घेणं अत्यंत गरजेचं आहे। रिपोर्ट काळजी करण्यासारखं रिपोर्ट हो, नक्कीच काळजी करण्यासारखं आहे। कसं असतं, सुरुवातीला एक हळूहळू कमी होत एकदम सडन व्यक्तीला हायपोग्लायसिमिया पण होऊ शकतो, रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झाल्यामुळे, आणि त्याच्यामुळे इतर कॉम्प्लिकेशन बाकीचे पण होऊ शकतात। त्यामुळे निश्चितच काळजी घेणं किंवा काळजीचं आहेच त्याच्यामध्ये। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।